ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मिका सारिकामान्यैसा नमस्कार मादा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती सढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। श्रेयस आणि प्रेयस विचार हा आपण मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून पाहत आहोत। काय हिताचा आहे, काय अहिताचा आहे, काय सुखाचा आहे, काय दुःखाचा आहे, कुठल्या गोष्टीनं कल्याण होईल, कुठल्या गोष्टीनं त्रास होईल, या सगळ्याचा तपशील आपण पाहत आहोत। काल आपण पाहिलं की द्रव्य शुची फार महत्वाची आहे। मनुष्य संपत्ती कशी याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत। त्याचं शारीरिक स्वास्थ्य, त्याची मनशांती आणि त्याचं कुटुंबातलं सुसंवादी वातावरण, हे सगळं घरात पैसा कुठून येतो, कसा येतो, याच्यावरती खूप निर्भर आहे। म्हणून काल आपण नको रे मना द्रव्यते पुढीलांचे, जो माझ्या कष्टाचा नाही, ज्याच्यावर माझा हक्क नाही, ज्याच्यावर इतरांचा डोळा आहे, अशा संपत्तीला मी घरात जागा सुद्धा देता कामा नये। ती संपत्ती घरात गुपचूप बसणार नाही। महाभारतामध्ये त्या कलीला प्रवेश करायचा असतो आणि कलीला कुठेच जागा नसते आत शिरायला। तेव्हा कली म्हणतो मला फक्त सोनं द्या, मी सोन्यात आत शिरीन। याचा अर्थच त्या संपत्तीबरोबर कली घरामध्ये शिरतो। सोन्यात सांकेतिक आहे, सिंबॉलिक आहे। मग त्या राजाच्या मुकुटात बरोबर तो कली शिरतो आणि त्या राजाला दुर्बुद्धी होते। म्हणजे सोन्याच्या रूपानं तो आत शिरतो, संपत्तीच्या रूपानं तो आतमध्ये शिरतो। म्हणून घरात येणारी संपत्ती जी आहे त्याची शुचिता आणि संपत्तीचा मोह आपण कटाक्षाने टाळला पाहिजे। त्याला सुरुवातीला विचारलं मी, उपयोग होतो का ह्या सगळ्याचा? एक अशी गमतीशीर घटना आहे। ह्याच विषयावर मी एके ठिकाणी बोलत होतो। हा श्लोक
नको रे मना द्रव्यते पुढीलांचे, आणि हे सगळं त्याचं चित्र जे आहे ते त्या प्रवचनात उभं केलं. एका भगिनीने ते प्रवचन ऐकलं, त्या श्रोत्यामध्ये होत्या, आणि नंतर लगेच त्या मला भेटल्या. म्हणजे माझं तुमच्याकडे जरा काम आहे. तर म्हटलं सकाळी घरी या. त्या घरी सकाळी आल्या. त्या नर्सची नोकरी करत होत्या आणि 15 दिवसाचा पगार त्यांना चुकून जास्त मिळाला होता. रिटायर झाल्या होत्या. म्हणजे प्रवचनाचे काही काही वेळा अगदी वाया जात नाही. काही लोकांची अडचण आहे, काय नसते प्रवचन करून काय होणार आहे. प्रवचनाने माणसाला साक्षात्कार होत नसेल, प्रवचनकारालाही झालेलं नसेल, ऐकणाऱ्यांनाही होत नसेल, पण जीवनाचा स्तर जो आहे तो उंचावण्याला मदत होते. मनुष्य आहे तसा राहत नाही. सरपणे अगदी टीव्हीवर जाहिरात असते तितके कपडे स्वच्छ निघत नसतील, पण धुवायच्या आधी जसे होते त्यापेक्षा नक्की चांगले असतात. थोडा त्या कपड्यांचा दर्जा नक्की सुधारतो. तसं या ठिकाणी थोडासा बदल नक्की घडतो. त्या भगिनी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आल्या आणि त्यांना मी 15 दिवस रजा घेतली होती. माझी रजा विदाऊट पे होती, पण गडबडीत असं घडलं की मला सगळा पगार मिळाला. डिपार्टमेंटकडनं मला त्या महिन्याला सगळा पगार आला. मग त्या भेटल्या डायरेक्टरला. हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होत्या. त्या हॉस्पिटलच्या डायरेक्टरना भेटल्या. डायरेक्टर म्हटले जाऊ द्या, तुम्हाला पैसे मिळालेत ना, नुकसान तर नाही तुमचं. आता राहू द्या म्हटलं, ते फार खडाखोड करत बसायला लागेल, त्या एंट्रीज फिरवायला लागतील. आता त्यांच्याकडून आले जर तर त्यांच्या लक्षात आलेलं नाही, तुमची रजा जी आहे ती आता तुम्हाला पसलेली आहे म्हटले, विथ पे झालेली आहे. आता पुन्हा ते सगळं तुम्ही करत बसला तर ते बरेच सोपस्कार आहेत. मग एवढे सोपस्कार करण्यापेक्षा तुम्ही हे पैसे तुमच्याकडे राहू द्या. 2-3 वर्ष त्या बहिणीकडे पैसे होते. कधी त्यांना काही वाटलं नाही की आपल्याकडे आपण हे चुकीचे पैसे घरामध्ये आलेले आहेत म्हणून. पण ते प्रवचन ऐकलं आणि ते डिस्टर्ब झाले. आणि मग ते मला भेटल्या. म्हटलं हे 6,000 रुपये जे आहेत ते असे म्हटले मला पगारातले जास्त मिळाले आणि मला ते काल तुमचं प्रवचन ऐकल्यानंतर खूप अस्वस्थ मी झालेले आहे, तर हे मी तुम्हाला देणार आहे म्हटले, त्यासाठी मी आणलेले. म्हटलं तुमची भानगड तुम्ही माझ्याकडे आणू नका. आता तुम्ही हे पैसे ज्या ठिकाणी नोकरी करत होता त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी गरीब लोकांचा फंड असेल, ज्या पेशंटला बिल देणं शक्य नाही, जेवणाचे पैसे देणं शक्य नाही, अशांना काहीतरी मदत करणारी एखादी तुमच्या इथं व्यवस्था असेल, तर 3 वर्षाचं 11-12% व्याज असं धरून तुम्ही जी रक्कम होईल ती रक्कम त्या फंडाला देणगी म्हणून देऊन टाका. आणि त्या हॉस्पिटलच्या डायरेक्टरला सांगा की जेव्हा केव्हा तुम्हाला असं काही गरज भासेल तेव्हा ही रक्कम वापरा. जिथून तुम्हाला तो पैसा आलेला आहे तिथंच तो परत गेला पाहिजे. जिकडे तुम्ही जाल तिकडे लक्षण सुरू होईल. तुम्ही सुटलात त्या माणसाच्या पाठीमागे ते 1.25 आणे दे, 6 रुपये दे, हे त्याच्या मागे सुरू होईल. 6,000 रुपये आण. म्हणून या ठिकाणी पैशाची शुचिता जी आहे, द्रव्यशुची, दाराशुची, या 2 शुचिता ज्या आहेत त्या खूप सांगितल्या आहेत. म्हणून भगवान रामकृष्णदेव पुन्हा पुन्हा कामिनी आणि कांचनाचा त्याग हा विषय मनावरती बिंबवत असत. पुढे जो मनुष्य हे सगळे नियम पाळत नाही, विधीला सोडून वागतो, निषेधाचं आचरण करतो, त्याचं एक उदाहरण घेतलेलं आहे आणि ते म्हणजे रावण. मौलीने किती सोप्या शब्दात सांगितलंय, विधीते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. जे विधीला धरून आहे तसं तू आचरण कर, जे निषेधात्मक आहे ते तू सोडून दे, आणि सत्कर्म केल्यानंतर ती फळं जाळून टाक. त्या फळांची अपेक्षा बाळगू नकोस. आता मी इतकं चांगलं वागलं आणि त्याचं मला इतकं चांगलं फळ मिळालं पाहिजे ही तू मनातनं कल्पना काढून टाक. म्हणून या ठिकाणी असं न वागणारा एक समाजातला प्रतिनिधी घेतलेला आहे आणि तो म्हणजे रावण. म्हणा सांगपा रावणा काय झाले. रावण हा तसा मुळातला अतिशय बुद्धिमान आहे. तो संस्कृतचा महान पंडित आहे. वेदांमधील पदांची संगती रचण्याचं काम रावणाने केलेलं आहे. रावणाच्या नावाने एक संहिता आहे. शिवपुराणात भगवान शंकराने जेव्हा घर बांधलं कैलास पर्वतावरती
त्या घराची वास्तुपूजा करत असताना पौरोहित्य रावणाने केल्याची नोंद आहे. बघा, भगवान शंकराने पुरोहित म्हणून त्याला इन्व्हाइट केलं. एवढा तो महत्वाचा मनुष्य होता, इतका तो पंडित विद्वान होता, त्याने तप केलं होतं. आजही आपण गोकर्ण महाबळेश्वरला गेलो तर तिथं ज्या ठिकाणी बिभीषण, रावण आणि कुंभकर्ण या तिघा भावांनी तपश्चर्या केली ती जागा गोकर्ण महाबळेश्वरला दाखवली जाते. मग रावणाचं वैभव किती होतं, संबंध लंका सोन्याची होती. रावणाचा जनसंपर्क चांगला होता, प्रजा अतिशय खुश होती. प्रजेची रावणाबद्दल कुठेही तक्रार नव्हती. लंकेमध्ये दहशतवाद नव्हता, कारण लंकेतल्या दहशतवादी बाहेरच दहशतवाद करत होता. तर लंका व्यवस्थित होती, लंकेतल्या लोकांचं खाणं पिणं राहणं सगळं मजेत होतं. आज ते कुठेही नोंद नाहीये की लंकेतल्या लोकांची रावणाबद्दल तक्रार आहे. रावणाच्या अत्याचाराचं टार्गेट जे आहे ते ऋषीमुनी आहे, सज्जन लोक आहेत. आणि लंकेत सज्जन लोकच नसल्यामुळे काही प्रश्नच नाही, त्यांना टार्गेट व्हायचं कारणच नाही. तिकडे सगळे खाओ पिओ मजा करो या वृत्तीचेच लोक होते. आणि त्या रावणाचं राज्य तसं संपन्न होतं, व्यवस्थित होतं. पण एका क्षणामध्ये सगळंच व्हायला मिळालं. ज्या रावणाकडे सगळे देव ताटाखालचं मांजर होऊन बसले होते आणि काय काय देवांना कामं दिली होती त्याचं फार विनोदी वर्णन संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या भावार्थ रामायणात केलेलं आहे. गणेश गाढवे वळी, गणपतीकडे काम कुठलं दिलं, गाढवा वळायचं काम दिलं. वाऱ्याकडे कुठलं काम दिलं, रस्ते घडायचं काम दिलं. अग्नीकडे कुठलं काम दिलं, लॉन्ड्री डिपार्टमेंटचा मुख्य अग्नी. शनी जो आहे तो ग्रह याच्याकडे वक्रदृष्टीने बघू नये म्हणून सिंहासनाच्या खाली पालथा ठेवला होता. त्याने मान वर करून बघता कामा नये रावणाकडे, त्याची दृष्टी रावणाकडे फिरता कामा नये, वक्रदृष्टीचा प्रश्नच नाही. एवढी सगळी व्यवस्था केली, पण एका क्षणामध्ये रावणाचं साम्राज्य जे आहे ते सगळं बुडून गेलं. या जगामध्ये दुष्ट माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आपण इतके चित्रपट पाहतो, सहसा खलनायक जिंकलेला आहे, नायक मरण पावला आहे आणि नायिकेचं लग्न खलनायकाशी झालेलं आहे, असा चित्रपट सहसा असत नाही. जो दुष्ट आहे त्याचा शेवट वाईटच होतो. फक्त सगळी गडबड कुठे असते की या जगामध्ये दुष्ट माणसाचा सुद्धा तात्पुरता यशाचा कालखंड असतो. परवा जो आपण युधिष्ठिराचा प्रश्न पाहिला की आपण इतकं चांगलं वागतो तरी आपल्या वाट्याला असं, हा जो कुंतीने विचारलेला प्रश्न आणि युधिष्ठिराचं उत्तर आपण पाहिलं. असं का व्हावं, कौरव इतके वाईट वागतात तरी ते राज्यावरती का असावेत. जेव्हा प्रश्न विचारला गेला कुंतीकडून तेव्हा पांडवांचा तात्पुरत्या अपयशाचा आणि कौरवांच्या तात्पुरत्या यशाचा कालखंड असतो होता. म्हणजे जीवनामध्ये असं घडतं, सज्जन माणसं ही तात्पुरती अपयशी असतात, दुर्जन माणसांना तात्पुरतं यश वैभव मिळतं आणि आपण त्या तात्पुरत्या यशावरनं आणि वैभवावरनं ते कायमचं यश आहे आणि शाश्वत टिकणारं वैभव आहे असं गृहीत धरतो. आणि माहिती आहे आपल्याला असं वाटायला लागतं की आता वाईट वागण्याखेरीज काही गत्यंतर नाही, आपणही थोडंसं असंच केलं पाहिजे. आणि आपण आपल्या ध्येयापासून विचलित होतो आणि लगेच तत्वाशी तडजोड करायला लागतो. पण दुर्जनांचा तात्पुरता यश किंवा विजय म्हणजे शाश्वत विजय नाही. शिवचरित्र पाहिलं की असं वाटतं की औरंगजेब यशस्वी झालेला आहे, पण त्यांनी शिवाजी महाराजांचा मृत्यू डोळ्यांनी पाहिला. संभाजी महाराजांना तर त्यांनी स्वतःच ठार मारलं. राजारामाचा मृत्यू त्याने डोळ्याने पाहिला. संभाजी महाराजांचा मुलगा शाहू त्याला त्यांनी तुरुंगात टाकलं. म्हणजे दिसायला असं चित्र दिसतं. 1700 सालचा इतिहास जर आपण पाहिला तर 1700 सालचं पिक्चर असं आहे की औरंगजेब यशस्वी आहे आणि मराठ्यांचं साम्राज्य अपयशी आहे. आज चित्र काय, किती ठिकाणी औरंगजेबचे पुतळे आहेत, किती ठिकाणी औरंगजेबची तैलचित्र आणि फोटो आहेत. यावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची जयंती थाटामाटच साजरी केली जाते. सध्या संभाजी महाराजांची 150वी जयंती सगळीकडे महाराष्ट्रात साजरी केली जाते. म्हणजे ह्या जगामध्ये वाईटाचा तात्पुरता विजय असू शकतो,
पण शाश्वत जीवनमूल्य जे आहे ते सत्य टिकून राहतं आणि असत्य केव्हा नष्ट होईल काही सांगता येत नाही. म्हणून कुडी वासना टाकून दे सांगताना कुडी वासना सांडी वेगी म्हटलेलं आहे. याच्या आधी म्हटलं होतं मना वासना दुष्ट कामा न ये रे. आता दुष्ट वासना यालाच पर्यायी शब्द वापरला कुडी वासना. समर्थांना माहिती आहे एकदम निर्वासन होणं शक्य नाही. एकदम इच्छा टाका निर्विचार व्हा कृष्णमूर्ती म्हणतात तसं माणसाला जमणार नाही. माणसाच्या मनात इच्छा असणार, त्याला काहीतरी मागावंसं वाटणार, तो भगवंताजवळ काहीतरी मागणार. मग मागायचंच आहे तो कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळामध्ये दे रे राम, असं काहीतरी रचनात्मक माग. जनसुखकारक बहुजन मैत्री असं लोककल्याणाचं माग. स्वार्थाचं काही मागू नकोस. म्हणून आपल्याला वासना एकदम टाकून देता येणार नाही हे गृहीत धरून सत्यसंकल्प जीवी धरावा, पाप संकल्प सोडून द्यावा. चांगल्या वासना ज्या आहेत त्या तू धारण कर आणि वाईट वासना ज्या आहेत त्या टाकून दे. म्हणून कुडी वासना सांडी वेगी वेगी म्हटलेलं आहे की ती कुडी वासना जी आहे ती सावकाश टाकू नको, ताबडतोब टाकून दे. क्रिया पालटे तत्काळ. तत्काळ वागण्यामध्ये बदल म्हटलेला आहे. टप्प्याटप्प्याने नाही, ग्रॅज्युअली नाही, क्रमशः नाही. असं हळूहळू हळूहळू चांगला वागण्याचा कार्यक्रम असत नाही. दोष हळूहळू टाकण्याचा प्रश्न असत नाही. एक जण मला म्हटलं मी 6 महिन्यात सिगरेट सोडणार आहे म्हटलं. मी त्यांना विचारलं 6 महिन्यात म्हणजे कसं काय? सध्या म्हटले 20-22 रोज ओढतो तर आता क्रमशः कमी करणार म्हटले. 1 आठवड्यावर 20, मग 1 आठवड्यावर 18, मग 1 आठवड्यावर 15. असं कधी होत नाही. कुडी वासना सांडी वेगी. दारू हळूहळू सोडायची नसते. रागाच्या भरात तो प्याला फेकून द्यायचा असतो. रागाच्या भरात ती बाटली फेकून द्यायची असते आणि पुन्हा हात लावायचा नसतो. इथं संतापच आवश्यक आहे. इथं एक प्रकारची चीड आवश्यक आहे, तरच ते झटकन सुटू शकतं. टप्प्याटप्प्याने हळूहळू मी चांगला होईन. क्रमशः चांगलं होणं ठीक आहे, पण वाईट जर टाकायचं असेल आणि ते जर माहिती असेल हे वाईट आहे तर ते ताबडतोब पूर्णपणे टाकून दिलं पाहिजे, अगदी फेकून दिलं पाहिजे. म्हणून कुडी वासना सांडी वेगी. नाही तर म्हणशील मी नंतर टाकीन, थोड्या दिवसांनी टाकीन, त्याच्या आता तुझं जर मरण आलं तर कुड्या वासनेतच तुझं मरण येणार आहे. कोण समयो येईल कैसा याचा नव्हे की भरोसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती, कोण जाणे कैसी वेळ, कासया होतसे व्याकुळ. केव्हा कोणता प्रसंग येईल काही सांगता येत नाही. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पलमे प्रलय होगा फिर करेगा कब. एका क्षणात सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. कल जहां बसी ती खुशिया, आज है मातम वहा, वक्त लाया था बहारे, वक्त लाया है फिजा. एका क्षणात सगळे रंग बदलून जातील. एका क्षणात होत्याचा नव्हतं होऊन जाईल. आपण पाहतो एखादी दुष्काळाची एखादी महापुराची लाट येते आणि घराच्या घरं उद्ध्वस्त होऊन जातात. कुटुंबाच्या कुटुंब भिकेला लागतात. काही सांगता येत नाही. व्यवसायामध्ये कालपर्यंत जे लोक गाड्यातनं हिंडत होते त्यांचा धंदा बुडतो आणि त्यांना भिकेला लागण्याची पाळी येते. कोणता प्रसंग कसा येईल काही सांगता येत नाही. म्हणून कुडी वासना सांडी वेगी. ताबडतोब त्यातनं बाहेर पड. त्याला मौलीने फार सुंदर शब्द वापरला आहे, झड झडोनी वाहिला निघ. लवकर त्यातनं बाहेर पड. बघू पाहू माझा विचार आहे, मी ठरवणार आहे. आता बहुतेक मी भाद्रपद गणपतीपासून सुरुवात करणार आहे. गणपतीपर्यंत जिवंत राहिला तर सुरुवात करशील, नाही तर केव्हा सुरुवात करणार? पलमे प्रलय होगा फिर करेगा कब. त्या अर्थानं म्हणून कुडी वासना सांडी वेगी, फळे लागला काळा पाठी लागी. क्षणाक्षणाला मनुष्य मरतो आहे, क्षणाक्षणाला मनुष्य झिजतो आहे. केव्हा नष्ट होईल काही सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये किती आपण त्याच्या अधीन राहणार आहोत, किती वासनेला चिकटून राहणार आहोत. कुडी वासना सांडी वेगी. आणि म्हणून रावणाचं उदाहरण दिलेलं आहे की सगळं राज्य जे आहे ते एका क्षणात बुडालं.
एका क्षणात उद्ध्वस्त झालं. तू ज्याला चिकटून बसलेला आहे ते केव्हा नष्ट होईल काही सांगता येत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टीवरती तुझा काही अधिकार नाहीये. म्हणून वाईट वागलं तरच जमेल, वाईट केलं तरच मिळेल, अशा प्रकारे खोटं नाटक करावंच लागतं. त्याशिवाय या जगामध्ये चालतच नाही. या ज्या चुकीच्या कल्पना आहेत या चुकीच्या कल्पना तू मनातनं काढून टाक. एक महत्वाची गोष्ट आहे की पशु पक्ष्यांना इतिहास आणि संस्कृती या गोष्टी नाही आहेत, माणसाला इतिहास आणि संस्कृती आहे. आपण जे वागतो आहे त्याचं रेकॉर्ड होत आहे, त्यातनं इतिहास तयार होणार आहे. पशु पक्ष्यांचं काही नाही, ते कसेही वागले तरी त्याचं काही रेकॉर्ड नाही आहे, त्यांना संस्कृती नाही आहे. माणसाला संस्कृती आहे. आपण शब्द वापरतो भारतीय संस्कृती, पाश्चिमात्य संस्कृती, पौर्वात्य संस्कृती, ऋषीमुनींची संस्कृती, त्यांचा इतिहास. जेव्हा त्या राजा दिलीपाला तो सिंह खायला लागला आणि राजा दिलीपाला त्या गाईचं रक्षण करायचं होतं, तर तो सिंह म्हणाला, रे राजा तू तरुण आहेस, सत्ता आहे, सामर्थ्य आहे, विवाह झालेला आहे, संसारिक सुख भोग आनंदात राहा, या गायीसाठी प्राण वगैरे देऊ नकोस, तू घरी परत जा. तेव्हा राजा दिलीपाने सांगितलं, तू माझ्या हाडामासांच्या शरीराचा विचार करू नकोस, माझ्या कीर्ती शरीराचा विचार कर. असं होता कामा नये की अयोध्येचा इतिहास लिहिताना अयोध्या नरेश राजा दिलीप गाईला वाचू शकला नाही, तो परत निघून आला आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये एक गाय मरण पावली. का तर त्याच्याला मध्ये ते गाय वाचवण्याची हिंमत नव्हती. सिंहाने त्या गायीला खाऊन टाकलं आणि राजा हात हलवत परत आला. असं माझ्या कारकिर्दीमध्ये होता कामा नये, माझ्या नावावरती अशी नोंद असता कामा नये. माणसाने इतिहासाचा विचार करायचा आहे. माणसाच्या वागण्यातनं इतिहास तयार होतो. माझ्या मनात नेहमी येऊन जातं की आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास शिकतो. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास लिहिताना चारा घोटाळा प्रकरण मुलांना शिकवणार का दहशतवाद शिकवणार? काय शिकवणार मुलांना? का हर्षद मेहता आणि तेलगी यांचे टिपा द्या म्हणून प्रश्न असणार? काय विचारणार तुम्ही मुलांना? जे चाललेलं आहे त्यातनं इतिहास तयार होतोय. मग माझ्या वागण्यातनं जर इतिहास तयार होणार असेल तर माझं वागणं जे आहे ते सुद्धा ऐतिहासिक असलं पाहिजे. आणि म्हणून मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. म्हणून त्याच्यावरती उपाय सांगितला, मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. 18व्या श्लोकामध्ये पुन्हा श्रेयस प्रेयस विचार सांगितलेला आहे. स्तुती करायची वाटते, कौतुक करावं असं वाटतं, मग माणसाचं करू नको, देवाचं कर. आधार घ्यावा असं वाटतो, कोणाची तरी मदत घ्यावीशी वाटते, कुणाच्या तरी आश्रयाने जगावं असं वाटतं, मग भगवंताचा आश्रय घे, माणसाच्या आश्रयावरती अवलंबून राहू नकोस. मना राघवे वीण आशा नको रे, एक मनामध्ये फक्त इच्छा ठेव भगवंताची. दासबोधात समर्थाने म्हटलेलं आहे, रामे विण जी जी आज ती ती जाणावी नैराज, माझे माझे म्हणता सावकाश शिणची उरे. सांडुनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान लोलंगतासी. माऊलीने म्हटलंय, तैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी पडे कामो विषयावरी. मना राघवे वीणा आशा नको रे. मनाच्या श्लोकात एक लक्षात घ्यायचं, जे शंकराचे भक्त आहेत ना त्यांनी मना शंकरा वीणा आशा नको रे. जे कृष्णाचे भक्त आहेत त्यांनी मना वासुदेवा वीणा आशा नको रे. ज्याचे आपण भक्त असू ते देऊन घ्यायचं. रामकृष्णाचे भक्त असतील, मना रामकृष्णा वीणा आशा नको रे. आपलं जे आराध्य दैवत आहे, आपलं जे प्रेमास्पद आहेत, आपले जे सद्गुरू आहेत, आपलं जे आराध्य स्थान आहे ते तिथे लावून टाकायचं की त्याच्याशिवाय कुठला असा नको. द्रौपदीने आधार घेतला, आधी पांडवांचा आधार घेतला, मग लक्षात आलं पांडव करू शकणार नाहीत. मग तिला असं वाटलं
सासरे वाचवतील म्हणून भीष्मांकडे गेले, धृतराष्ट्रांकडे गेले. धृतराष्ट्राने मुलगा माझा ऐकत नाही म्हणून सांगून मोकळे झाले. भीष्मांकडे गेली, द्रोणाचार्यांकडे गेली. जेव्हा द्रौपदीचे सगळे आधार तुटले तेव्हा तिच्या लक्षात आलं, मना श्रीकृष्णा वीणा आशा नको रे. आता ह्या सगळ्या संकटातनं, ह्या बिकट परिस्थितीतनं आपल्याला सोडवू शकेल, आपल्याला वाचवू शकेल असं एकच मनुष्य आहे, एकच शक्ती आहे, आणि ती शक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आधारच घ्यायचा तर दुबळ्याचा काय घ्यायचा. एकदा काही लोकांनी नानकांना गळ घातली की सम्राट तुम्हाला फार मानतो, तुम्ही सम्राटांकडनं जमीन मागा, आम्हाला तिथे शाळा काढायची आहे. तर नानक म्हणाला, मी आजपर्यंत कधी मागितलं नाही, अजून सम्राटापर्यंत कधी काही घेतलं नाही त्याच्याकडनं. त्याने मला दोनदा तीनदा विचारलं, मी प्रत्येकाला त्याला मला काही नको म्हणून सांगितलं. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मागा, तुमच्याशी मागायला कुठे सांगतोय, आमच्याशी मागायचंय तर तुम्ही जा, आमच्यासाठी मागायला काही हरकत नाही, लोकांसाठी भिक्षा मागायला काही हरकत नाही. नानक कन्व्हिन्स झाले आणि मग ते सांगायसाठी राजाकडे गेले. आता नानकांचं स्थानच असं होतं की लगेच त्यांना दरबारात प्रवेश मिळाला, महालात प्रवेश मिळाला, आणि महालात राण्यांनी सांगितलं की ते प्रार्थनागृहात प्रार्थना करतायत. नानक लगेच प्रार्थनागृहात शिरला आणि तो राजाच्या मागे जाऊन उभा राहिला. राजाला कळलं नाही मागे आलेत कोणी म्हणून, आणि राजा त्या प्रार्थनेमध्ये भगवंताला म्हणत होता की भगवंता माझी संपत्ती वाढू दे, माझं ऐश्वर वाढू दे, माझ्या राज्याच्या सीमा वाढू दे, माझ्या खजिन्यामध्ये भर पडू दे, वगैरे वगैरे. नानक हसला. नानक हसल्यानंतर राजाला कळलं मागे कोणतरी उभं आहे, म्हणून राजाने मागे वळून पाहिलं तर नानक आलेले. त्यांनीच नानकाला नमस्कार केला आणि विचारलं, तुम्ही कसे काय आलात, कशासाठी आलात. काही गोष्टी म्हणले, मागायसाठी आलो होतो, पण आता नको म्हटले, मला लक्षात आलं कोणाकडे मिळतं ते. तुझ्याकडे मागण्यापेक्षा माझ्या असं लक्षात आलं की तू भगवंताजवळ मागतो आणि भगवंत तुला देतो. मग आता मी मला जे मागायचं आहे ते तुझ्याकडे कशाला मागू, मी भगवंताला डायरेक्ट सांगेन. एजंट कशाला पाहिजे मध्ये, त्यालाच सांगतो, मना राघवी वीणा आशा नको रे. ह्या जगामध्ये बाकीचे आधार जे आहेत ते आधार वाटता कामा नयेत. आपल्याला खूपदा काय वाटतं, मुख्यमंत्री आमच्या ओळखीचे आहेत, ते काय म्हणेल, मी सांगतो मुख्यमंत्री, मी फोन करतो, तुम्ही काय काळजी करू नका. खासदार आपल्या ओळखीचे आहेत, त्या शाळेचे चेअरमन माझ्या ओळखीचे आहेत. भगवंत माझा आहे आणि तो काम करेल असं माणसाला वाटत नाही. किती ओळखींचा आधार वाटत असतो, किती माणसांचा आधार वाटत असतो. आपल्याला भगवंत सोडून सगळ्याचा आधार वाटत असतो, भगवंताचा भरोसा वाटत नाही. काय ऐकीने देव कोण असतो की आपण करतोय सगळं, पण शेवटी ते खासदारांनाच भेटावं लागेल, आमदारांनाच भेटावं लागेल. आणि संतांचं एक वैशिष्ट्य असतं, संतांना माहिती आहे या जगात भगवंताखेरीज कुठलाही आधार नाही. बाकीचे सगळे आधार जे आहेत ते नष्ट होणार आहेत, त्या मोडणाऱ्या कुबड्या आहेत. भगवंताचा आधार जो आहे तो सर्वात दृढ आहे, तो सर्वात पक्का आहे. म्हणून जे काही सांगायचं ते भगवंताला सांगा आणि सगळा आधार जो आहे तो भगवंताचा वाटू द्या. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. अनन्य, भगवंताखेरीज दुसरा कुठला आधार नाही. एक भगवंत, संपलं. बाकी कुठल्याही मार्गाने मी जाणार नाही. ही जर दृढ श्रद्धा असेल तर अशा भक्तांसाठी भगवंत धावून येतो. जोपर्यंत तुम्ही इतर आधार घेत आहात तोपर्यंत भगवंत म्हणतो ठीक आहे चालू देत. आई जेव्हा कामात असते ना तेव्हा मूल इतरांच्या कडेवर असलेलं त्याला बरं वाटतं. जोपर्यंत ते मूल रडत नाही आणि इतरांकडे खेळत असतं तोपर्यंत ती निर्धास्त असते. जेव्हा ते मूल रडायला लागतं आणि ते म्हणतं मला आता आईशिवाय दुसरं कोणी नको, तेव्हा आई आपली सगळी कामं सोडते आणि त्या मुलाला घेते. पण मूल जर बाहेर रमत असेल तर म्हणतात चाललंय, रमलं रमू देत, खेळते बाहेर खेळू देत, तोपर्यंत माझी घरातली कामं तरी होतील.
या ठिकाणी भगवंताचं तसंच आहे. आता एवढं मोठं जग चालवायचं, गोंधळ घातलेला तो सगळा निस्तारत बसायचा, त्यामुळे तो बिझी असणारच आहे. मग एखादा भक्त जर इतर आधार शोधत असेल की बघू सासऱ्यांना सांगून बघू, यांना सांगून बघू, हिला सांगून बघू, भगवंत तुझे खूप आहेत त्यांना सांग, ते सगळे दमले की मला हाक मार. एकदा भगवंताकडे गेलं की मग भगवंताखेरीज दुसरा कुठलाही आधार आपला आधार वाटता कामा नये. त्याला अनन्य म्हटलेलं आहे. आणि अनन्याची व्याख्या करताना नारदाने त्याला अनन्यता म्हणतात. त्या अनन्यतेची व्याख्या करताना रजनीशांनी म्हटलेलं आहे, बेसहारे हो जाओ. तुम्हाला सहारा वाटतं कोणाला तरी, आणि जोपर्यंत कोणाला तरी आधार आहे असं वाटतं, जोपर्यंत कोणाचा तरी सहारा आहे असं वाटतं, तोपर्यंत भगवंताकडे तुम्ही वळणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या आधाराकडेच जाल. पण आधार कसे भासमान असतात, कसे खोटे असतात, एक एक जीवनामध्ये अनुभव येतो आणि मग लक्षात येतं या जगात परमेश्वराखेरीज आपलं कोणीही नाही. म्हणून मना राघवे बीड आशा नको रे. आधारच धरायचा झाला तर त्याचा धरा, जे काही सांगायचं ते सगळं त्याला सांगा. भगवान रामकृष्ण देवांच्या सगळ्या समस्या ते ठाकूरांसमोर मांडायचे. त्यांना स्वतःला काही समस्याच नव्हत्या. भक्त येत असत, काही उपद्रव निर्माण करत असत, आणि मग भक्तांचं निस्तरण्यासाठी त्यांना आईकडे जावं लागायचं. पण सगळं आईकडे. रामकृष्णांनी काले मातेखेरीज आणखी कोणाचाही आधार घेतला नाही. सगळं काले माता, जगन्माता, आईने सांगितलं, आईला विचारतो, आईने दाखवून दिलं, प्रत्येक गोष्ट आई. असं जीवनामध्ये एक स्थान असलं पाहिजे की सगळी श्रद्धा, सगळा आधार तिथं, त्याला पर्याय नाही. इतर कुठलाही आधार हा आपला वाटता कामा नये, इतर कुठलीही गोष्ट महत्वाची वाटता कामा नये. आपल्याला सद्गुरू आणि भगवंत यापेक्षा इतके पर्याय असतात, इतके मदत करणारे असतात, इतके आधार असतात की हे दोन आधार इतक्या विनासायास आपण सोडून देतो. व्यावहारिक जगतामध्ये काही दिवस व्यवस्थित चालायला मदत होते, पण शाश्वत शांती, मनशांती, समाधान, सुख, स्वास्थ्य ह्या गोष्टी ज्या आहेत या फक्त भगवंताच्या आश्रयाने राहिले म्हणजे मिळतील. प्रल्हादाने फक्त भगवंताचा आश्रय घेतला, ध्रुवाने फक्त भगवंताचा आश्रय घेतला. एका क्षणात समर्थ रामदासांनी घर सोडलं. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्वार्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा, जयासी वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मूळ जे यास वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न विचारावे, उठवणी वाटेची लागावे दिगंतरा प्रीती. एक फक्त भगवंत. रामाविण जिजिया स्थिती जाणावी नैराश. भगवंतागिरीत ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या दुराशा आहेत, त्या सगळ्या दुःख निर्माण करणाऱ्या आहेत, त्या सगळ्या दुःख पर्यवसानी आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. अनेकदा आपण जी मानवाची कीर्ती करतो ती कीर्ती करण्यापाठीमागे त्याचा आधार घेणं हा हेतू असतो, त्याची मदत घेणं हा हेतू असतो. माणसांची स्तुती केली, माणसांना खुश केलं म्हणजे माणसं मदत करतील. साहेबांना चांगलं म्हणत राहिलं, येस बॉस असं म्हणत राहिलं की काय साहेब आल्यापासून डिपार्टमेंट फार सुधारलं, बाकी काही म्हणा असं साहेबांच्या जवळ म्हणतं एकदा दोनदा, किंवा साहेबांना वाटतं हा आपल्या गँगचा मनुष्य आहे, हा आपल्याला मानणारा आहे, हा आपला समर्थक आहे, असं खोटं काहीतरी लाचारी करून स्तुती करून. म्हणून मना मानवाची नको कीर्ती तू रे. ऍप्रिसिएशन नसावा असा भाग नाही आहे. एखाद्या माणसामध्ये चांगला गुण असला त्याचं कौतुक हे झालंच पाहिजे. फक्त आपण जेव्हा एखाद्या माणसाची स्तुती करतो तेव्हा त्या स्तुती करण्यापाठीमागे आपला हेतू काय आहे तो तपासण्याची आवश्यकता असते. स्वार्थ साधावा, काम साधून घ्यावं. देणगीदाराकडे जायचं असलं ना की आधी त्यांच्याबद्दल चांगलंच बोलावं लागतं, कारण देणगी द्यायची असते. गणपती मंडळ चाललं पाहिजे, तेवढ्यासाठी त्यांची स्तुती करायची, त्यांची दाढी गुरुवात बसायची. इथं स्तुती जी आहे त्यामध्ये खरे गुण आहेत अशातला भाग नाही आहे.
तुमचं काम साधायचं आहे म्हणून तुम्ही नसलेले गुण जे आहेत ते त्या माणसाला चिकटवतात. म्हणून मना मानवाची नको कीर्ती तुरे. समर्थाने मूर्ख लक्षण सांगताना म्हटलेलं आहे, सांडूनिया श्रीपती जो करे नरस्तुती तो एक मूर्ख. त्या सांडूनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरोसा सार्थके विणवेची वयसा तो एक मूर्ख. माणसावरती विश्वास ठेवतो आणि भगवंताचा भरोसा ठेवत नाही. माणसाचा अजिबात भरोसा नाही, कारण अनेकदा माणसं स्तुती करतील तेव्हा त्याच्या पाठीमागे स्वार्थी हेतू असेल. तर रस्त्यावर काही ज्योतिषी बसले असतात बघा, पोपट वगैरे घेऊन बसलेले असतात, किंवा नुसते पत्रिका मांडून बसतात, तुम्हाला ते भविष्य सांगत असतात. तुम्ही तिथे जर गेलात की त्यांच्या भविष्याची सुरुवात असते. घरात पैशाला पैसा लागत नाही, बरोबर आहे ना? आता हे प्रत्येक घरात असंच असतं, पैशाला पैसा लागत नसतोच. कितीही पगार असला तरी महिन्याअखेर चणचण असतंच. आणखी दुसरं त्यांचं वाक्य असतं, पत्रिका पाहतात आणि म्हणतात तुम्ही सगळ्यांसाठी धडपड करतात पण लोकांना तुमच्याबद्दल काही वाटत नाही. करेक्ट, बरोबर आहे. आपला व्यवसाय काय म्हणून, अरे भविष्य सांग ना, सायकोलॉजी आहे का ती? पण आता तुमच्याकडनं जर पैसे काढायचे असतील, तुमच्याकडनं जर दक्षिणा घ्यायची असेल तर असंच काहीतरी सांगितलं पाहिजे आणि सायकोलॉजिकली तुम्हाला ब्लॅकमेल केलं पाहिजे. तुमचं इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचं ज्योतिषाच्या नावाखाली आणि तुमच्याकडनं पैसे वसूल करायचे. आता इथं गोड बोलणं आहे, चांगलं बोलणं आहे, हे कशासाठी आहे? त्या पाठीमागे हेतू आहे. म्हणून मना मानवाची नको कीर्ती तुरे, या कीर्तीच्या पाठीमागे स्वार्थी हेतू असू शकतो. आणखी एक धोका आहे. एकदा माणसाला स्तुती ऐकायची सवय लागली की दोष सांगितलेलं चालत नाही. अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताची दुर्लभा, संस्कृत सुभाषित आहे. सारखं इंदिरा इज इंडिया, हात बळकट करा, अशी ऐकायची सवय लागली. त्यामुळे मग राजीनामा द्या असं कोणी म्हटलं की तो मनुष्य एकदम शत्रू वाटायला लागतो. मग अगदी कानामध्ये तापलेलं तेल ओतल्यासारखं वाटायला लागतं. मग आणीबाणी, याला अटक, त्याला अटक, याला धरपकड, हे ते काय काय युक्त्या माणसं करत असतात, कारण स्तुती ऐकायची सवय लागलेली आहे. रावणाला स्तुती ऐकायची इतकी सवय लागलेली होती, जेव्हा बिभीषणाने सांगितलं की सीता परत करा, तुमच्या एकट्याच्या वासण्यासाठी सगळ्या लंकेला संकटात टाकू नका, तेव्हा सिंहासनानं उठला आणि लात मारून त्यांनी बिभीषणाला दरबारातनं काढून टाकलं. चालायला लाग म्हटलं, एवढा तुला रामाचा पुरका असेल तो तू रामाकडे निघून जा. पण हिताचं होतं, कल्याणाचं होतं, ते ऐकावं असं वाटलं नाही. एकदा माणसाला स्तुती ऐकायची सवय लागली की सर्वात मोठा दोष, त्याचा अहंकार डेव्हलप होत राहतो. आणि मग हिताचं जर सांगायला लागलं कोणी किंवा दोष दाखवून द्यायला लागलं तर त्याला असं वाटतं आता हे दोषच दाखवतात, सारखे सारखे नावं ठेवतात, सारखे टीका करतात, सारखं वाईट म्हणतात. आणि मग सायकोलॉजिकली त्याचं स्वतःचं मानसिक संतुलन संपूर्ण ढळून जातं, त्याचा स्वतःला ताबाच संपून जातो. म्हणून मानवाची नको कीर्ती तू रे, माणसाची तू कीर्ती करू नको. कीर्तीमुळे माणसाचं पतन होऊ शकतं. म्हणून स्वामी विवेकानंदाने एका पत्रात लिहिलेलं आहे की साधकाने आपली स्वतःची स्तुती कधीही ऐकू नये. नाहीतर मग परस्पर प्रशंसा मंडळ, एकमेकाची स्तुती करत राहायचं, एकमेकाला मोठं करत राहायचं. मग एकमेकाच्या 75, एकमेकाच्या 61, एकमेकाच्या बद्दलच्या स्मरणिका, मग त्यात एकमेकाचं कौतुक, सगळं खोटी स्तुती, खोटं बोलणं, नाटकीपणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, सत्कार समारंभाचे कार्यक्रम, त्या कार्यक्रमातली भाषणं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या खोट्या असतात. मग त्यांच्यात काय, ते 4 लोक तसं बोलावं लागतं. शेवटी माझी पण 61 किंवा तर येणारच आहे ना, ते पण माझ्याजवळ चांगले बोलतील म्हणून मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ऐकलेली वाक्य आहेत. की अजून 3 वर्षानंतर आपली 61 आहे, आत्तापासून त्यांना त्याबद्दल चांगलं बोललं म्हणजे ते पण आपल्या सभेमध्ये चांगलं बोलतील, तेही माझ्या स्मरणिकेमध्ये चांगला लेख देतील. परस्पर प्रशंसा मंडळ, तुम्ही मला चांगलं म्हणा, मी तुम्हाला चांगलं म्हणतो आणि सगळे एकमेकाची स्तुती करू आणि खड्ड्यात जाऊ.
दोष दाखवणारे पाहिजेत. निंदा करणारा मनुष्य पाहिजे. कबीराने निंदा करणाऱ्या माणसाला कुठे बांधून दिली, शेजारी राहा म्हटले. बरोबर. त्यामुळे मला सुधारता येईल. म्हणा मानवाची नको कीर्ती तुरे. मनुष्याची स्तुती जर केली तर मनुष्य बिघडण्याची खूप शक्यता आहे. म्हणून कुठल्याही संतांनी आपल्या हयातीमध्ये आपलं चरित्र होऊ दिलं नाही. गोंधळकर महाराजांचं चरित्र त्यांच्या शिष्याने लिहिलं आणि आणून दिलं महाराजांकडे. महाराज म्हटले तुमच्या आठवणी लिहिल्या आहेत, या कशा आहेत ते बघा. महाराजांनी एक एक पान फाडून टाकलं आणि सांगितलं, अरे चरित्र जायचं झालं तर रामाचं लिही, माणसाचं लिहू नकोस. माझं चरित्र लिहू नकोस. रामाची स्तुती कर, रामाची कीर्ती गा. समर्थाने देह ठेवताना सांगितलं, माझे चितास्थानी रघुवीराचे देवालय बांधावे, मज पामराचे देवालय बांधू नये. रघुवीराचे महत्व वाढवावे, मज पामराचे महत्व वाढवू नये. कारण त्या स्तुतीमध्ये पतन होण्याची भीती आहे, पतन होण्याचा धोका आहे. किती बेलसऱ्यांनी ते हयात असेपर्यंत कधी पुरस्कार घेतला नाही. साहित्य संमेलनाचे लोक गोंधळाला लागले होते. चिरताना जाहीर पत्रक द्यायचं, मानपत्र द्यायचं म्हणून त्यांच्या मुलाने श्रीपादने सगळी व्यवस्था केली, व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था केली. सगळे साहित्यिक आले, मुंबईचे साहित्य मंडळाचे लोक आले आणि बाबांना असं कळलं, प्रवचनाच्या आधी सांगायला आले की आम्ही एवढं मानपत्र तुम्हाला देणार आहोत. तुम्ही इतकं साहित्य आतापर्यंत लिहिलं, इतके ग्रंथ लिहिलेत, तुम्ही कधी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाला नाहीत, तुम्हाला आम्ही पुरस्कार द्यायचा होता म्हणून ठरवलं, तुम्ही कधी आला नाहीत. आता इथं गोंधळाला महाराजांच्या जवळ आम्ही तुम्हाला कार्यक्रम करणार आहोत. ते बाबा म्हटले, माझं आजचं प्रवचन रद्द, मी आज व्यासपीठावर रडणार नाही, तुम्हाला सगळे इथून निघून जा म्हटले. ते कॅमेरामॅन हे बाजूला ठेवा. जोपर्यंत बाबा जिवंत होते तोपर्यंत त्यांचा फोटो गोंधळाच्या कुठल्याही मासिकात कधी आला नाही, स्मरणिकेत कधी आला नाही. इतकी हौस असते माणसाला की आपण हयात असतानाच आपल्या आठवणी एकदा प्रसिद्ध व्हाव्यात, एकदा ते पुस्तक निघावं. थोडा सुद्धा माणसाला धीर असत नाही. पुढे आपण पाहणार आहोत, देहेत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. हयात असताना सगळ्या संतांना लोकांनी त्रास दिलेला आहे, त्यांच्या पश्चात त्यांची कीर्ती झालेली आहे. आपलं चरित्र प्रसिद्ध व्हावं यासाठी तुकाराम महाराजांनी काय केलं होतं? आपली 400वी जयंती साजरी व्हावी म्हणून रामदास स्वामींनी काही ट्रस्ट काढून ठेवला होता का की ह्या व्याजातनं माझी 400वी जयंती साजरी करा? सगळ्या ठिकाणी 400 जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. रोज सकाळी मनाच्या श्लोकांचं, समर्थांच्या वचनांचं पठण आकाशवाणीवरती होतंय. कोणी सांगितलं होतं? काय व्यवस्था केली होती? पण माणसाला हयात असताना आपल्या आठवणी, आपले अनुभव, आपण कशी उत्तम साधक आहोत, आपण कसे साक्षात्कारी आहोत, देव आपल्याशी कसा बोलला, परमेश्वराचा आपल्याला कसा अनुभव आला, एकदा त्या लोकांना कळू द्या. कुठेतरी लोकेशना दडलेली असते आणि या सगळ्या गोष्टीमुळे माणसाचं पतन होतं. म्हणून समर्थ म्हणतात, मना मानवाची नको कीर्ती तू रे. या स्तुतीच्या मागे मनुष्य दारेष्णेतनं सुटणं सोपं आहे, थोड्याफार प्रमाणात दवेष्णेतनं बाहेर पडणं सोपं आहे. पण लोकेशना ही परमार्थामध्ये इतकी भयंकर असते. मग कोणीतरी म्हणतं त्यांची साधना फार चांगली आहे, बरं फार खोल पोहोचलेले आहेत, माझं कॉलर बिलर मी टाट करतो, कारण हो करून दे, फार मोठे साधक आहेत म्हणून, फार अधिकारी आहेत. समर्थ संप्रदायात महाराष्ट्रात मनुष्य नाही यांच्याशिवाय की लगेच माझी कॉलर आणखी टाईट. लोक अशी स्तुती करतात, खोटं जडवतात आणि शेवटी या सगळ्यामुळे माझं पतन, माझे खड्डे तयार होतात, माझ्याकडे शेवाळा तयार होतं. मना मानवाची नको कीर्ती, मनुष्याची कीर्ती एवढ्यासाठी करू नको. तुम्ही किती माणसाची स्तुती करा, माणसं बदलतील, भगवंत बदलणार नाही. कालपर्यंत जे चांगले वागत होते आज एकदम वाईट वागायला लागतील. देते हे भगवान को धोखा, इंसाफ को क्या छोडेंगे, सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोड़ेंगे, दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोड़ेंगे, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएंगे. कसली स्तुती, कसलं वैभवन, कसलं काय. कालपर्यंत जे लोक स्तुती करत होते ते खोटी स्तुती करत होते, आता खोटे आरोप करायला सुरुवात करतील. आधी खोटं चांगलं म्हटलं, आता खोटं वाईट म्हणायला सुरुवात करतील. आणि भारतीयांची मानसिकताच आहे एखाद्याला डोक्यावर घेणं आणि एखाद्याला तुडवणं.
हे भारतीय रक्तच आहे. मना मानवाची नको कीर्ती तू रे, ही गोष्ट भारतामध्ये फार आवश्यक आहे. झटकन कुठल्या तरी महाराजांच्या आपण नादी लागतो. एखादा विश्वचषक आणला की तेंडुलकरला भारतरत्न द्या आणि 2 वर्षांनी तेंडुलकरला काढून टाका. हल्ली खेळतच नाही. दोन्ही टोकं असतात, दोन्ही माणसं असतात. जी माणसं परवापर्यंत स्तुती करत होती ती आता म्हणतात त्याला टीम मधनं काढून टाका. एक काळ असं होता गावस्कर नसेल तर टीम नाही. भारतीय संघ म्हणजे गावस्कर. इंडिया इज इक्वल टू गावस्कर. जेव्हा तो बॅडपॅच मध्ये आला तेव्हा लोक म्हणले गावस्करला किती दिवस तुम्ही घेणार आहात, काढून टाका, त्याला जरा सुट्टी द्या, रजा द्या. जे स्तुती पाठक होते तेच निंदा करणारे झाले. व्यवहारातलं जीवन हे असं आहे. भगवंत माणसाला अंतर देणार नाही. भगवंत अर्ध्यातनं सोडून देणार नाही. माणसं जोपर्यंत तुम्ही स्तुती करत आहात, जोपर्यंत तुम्ही त्यांचे स्तुतीपाठक आहात, तोपर्यंत तुम्हाला सांभाळतील. ज्या दिवशी तुम्ही सत्य सांगायला लागाल, दोष सांगायला लागाल, त्याशी तुमचा त्याग करतील, त्याच्या क्षणात सोडून देतील. भगवंत तसा नाही आहे. भगवंत शेवटपर्यंत त्या भक्ताकडे लक्ष देत असतो. भगवंत भक्ताला कधीही अंतर देणार नाही. देवे भक्त कोणी वदिला, ऐसा देखिला ना ऐकिला. 20 श्लोक आपण पाहणार आहोत. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. 10 श्लोक आहेत. देव कधी भक्ताची उपेक्षा करत नाही. भगवंत कधी भक्ताला अंतर देणार नाही. म्हणून आधार जर पाहिजे असेल तर मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. व्यक्तिपूजा ही सोडून दे. आपल्या इथं व्यक्तिपूजा हा एक दोष आहे आणि त्याची रिॲक्शन व्यक्तिनिंदा होते. इंदिरा गांधी जोपर्यंत यशस्वी होत्या तोपर्यंत त्यांना दुर्गा माता सुद्धा म्हटलं गेलं. ये तो हमारी चंडी माता है, ये तो हमारी महिषासुर मर्दिनी है, इथपर्यंत झालं. जेव्हा आणीबाणी जाहीर केली लगेच त्या इंदिरा गांधींना दोष ठेवायला सुरुवात केली, नावं ठेवायला सुरुवात केली. जेव्हा मनुष्य यशस्वी होतो ते त्याला नसलेले गुण चिकटवले जातात आणि जेव्हा मनुष्य अपयशी होतो तेव्हा त्याला नसलेले दोष चिकटवले जातात. भारतीयांची ही मानसिकताच आहे. तो जर अपयशी झाला असेल तर नेमकी अपयशाची कारणं शोधून घेतली जात नाहीत. जे दोष नाही आहेत ते त्याला लावले जातात. यशस्वी झाला तर भगवंताच्या कृपेने यशस्वी झाला हे लक्षात घेतलं जात नाही. त्याला लगेच लेबल लावलं जातं. नको ते गुण त्याच्यात चिकटवले जातात. म्हणून स्तुती करायची असेल तर भगवंताची स्तुती कर. जर भगवंताची स्तुती केली तर भगवंताला अहंकार निर्माण होणार नाही. याचं कारण तुम्ही जी स्तुती करणार आहात त्यापेक्षा भगवंत महान आहे. तुम्ही त्याला एखादा हार द्याल. मला जर कोणी जाडा हार घातला तर लगेच मला त्या हाराचं लगेच भूषण वाटेल. काय 350 रुपयाचा हार मला घातला. आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रमामध्ये कोणी जर 15 रुपयाचा हार घातला तर मला त्या हाराकडे लक्ष द्यावं असं वाटणार नाही. कालचा 350 रुपयाचा हार 6 महिने आठवत राहील. तसा हार पुन्हा कोणी घातला नाही. फार भारी हार होता. त्या हारामध्येच मी अडकून बसेल. तुम्ही भगवंताला जर हार घातला, ज्या भगवंताच्या सत्तेवरती अनेक बागा निर्माण झालेल्या आहेत, सगळी फुलं ज्याच्या सत्तेवरती निर्माण झालेली आहेत, त्याला तुम्ही केवढा मोठा हार घालणार आहात. मला निरंजनीने ओवाळलं की मला बरं वाटतं, छान. भगवंताला जर तुम्ही ओवाळलं तर ज्याच्या सत्तेवरती सूर्य आणि तारे ही निरांजनं गोलगोल फिरतायत आकाशामध्ये, त्याला एवढ्याशा ज्योतीने जर तुम्ही प्रज्वलित केलं आणि ओवाळलं त्याला बाधा होणार नाही. भगवंताचं वर्णन करता करता स्वय शेष मौनावला समर्थ म्हणतात. सहस्रमुखाचा शेष तोही शिणला निशेष, श्रुती नेती नेते म्हणती. त्याचं वर्णन इतकं अफाट आहे की श्रुती सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही. वेद मौनावले, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हरिसी गाती, पण त्यांना त्याचं वर्णन कळलं नाही. सगळ्यांनी सांगितलं नेती नेती, आम्ही त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. तो कसा आहे, तो अनुर्वाच्य आहे, तो अवर्णनीय आहे. तुमचा भाव पाहतो आणि तो त्या छोट्या प्रतिमेमध्ये येतो. जो सगळीकडे नटलेला आहे, जो सर्वांतर्यामी आहे,
ज्याच्या सत्तेवरती सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, वारे, पाऊस हे सगळं काम करत आहे, त्याला एवढ्याशा मूर्तीची गरज काय आहे? पण तो पाहतो की कसं का असे ना, हा माझी धारणा करतो आहे. मग भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे, लोक ज्याप्रमाणे ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. लहान मुलांनी काही हाक मारली नाही तरी आपण त्याला ओढ देतो. आपण म्हणत नाही की सायंटिफिक त्याने आपल्याला हाक मारली पाहिजे. तो काही म्हटला की आपण त्याला ओढ देतो, कारण आपल्याला माहिती असतं की ही हाक आपल्याला आहे. आपलं नाव वेगळं आहे, आपली उपाधी वेगळी आहे, पण त्याचा म्हणण्याचा अर्थ आपणच आहोत. आपण लगेच धावत जातो. त्याला जे आई म्हणता झालं पाहिजे असं नाही. उलट लहान मुलाला आई म्हणता येत नसतं, ते फक्त रडतं, आई धावत जाते. रडणं म्हणजे आपल्याला हाक मारलेली आहे. ही जशी लहान मुलाची भाषा आहे, भक्ताची भाषा भगवंताला कळते. तुम्ही त्याची स्तुती केली तर तो त्या स्तुतीने मोहित होत नाही. उलट समर्थता म्हणतात, ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययासी कारण प्रत्यय पहावा. आत्मारामाच्या शेवटी ते म्हणतात, ग्रंथ संपता स्तुती उत्तरे. अशी पद्धत आहे की ग्रंथ संपला की त्या ग्रंथाबद्दल चांगलं म्हणायचं. प्रवचन संपलं की वा वा फार छान झालं म्हणायचं. समारोपाच्या विषयी सांगायचं, हा आम्हाला फार बरं वाटलं, खूप छान झालं महिनाभर. संत म्हणतात, समर्थ म्हणतात आत्मारामामध्ये की ग्रंथ संपल्यानंतर स्तुती उत्तराची सवय आहे, पण माझ्या ग्रंथाची तुम्ही स्तुती करू नका. तो वाचा, साधना करा, अनुभव घ्या, आनंदी व्हा आणि सोडून द्या. संतांना स्तुती नको असते, भगवंताला स्तुती नको असते. आणि गंमत अशी आहे, ज्याला स्तुती नको असते त्याच्या मागे स्तुती लागते, आणि ज्याला स्तुती हवी असते त्याच्या मागे खोटे स्तुतीपाठक लागतात. मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. इतका महान आहे भगवंत, इतका अफाट आहे, इतकी त्याची सत्ता अनंत आहे की तुम्ही त्याची केलेली स्तुती आणि त्यासाठी वापरलेले शब्द हे यक्कश्चित असणार आहेत. त्याचं यथार्थ वर्णन असणार नाहीये. तुम्ही त्याचं जे वर्णन करणार आहात ते अंशात्मक असेल, तो परिपूर्ण आहे, तो पूर्णबिंब आहे. आणि याचं कारण माणसाची ग्रहणशक्ती कमी आहे, तुम्ही त्याची धारणाच करू शकत नाही. आणि दुसरं कारण, तुम्ही जर धारणा करू शकलात आणि जरी धारणा केली तरी त्याच्या अभिव्यक्तीसाठी तुमच्याकडे जे शब्दांचं सामर्थ्य आहे, भाषेची दारिद्र्य आहे, भाषेची दुर्बलता आहे. भाषा समर्थच नाहीये. न तत्र वाक् गच्छती, भाषा तिथं पोहोचूच शकत नाही, वाणी कुंठित होते. असं ते अद्वितीय अनुभूतीचं क्षेत्र आहे. आणि म्हणून तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. त्याची खरी स्तुती होऊ शकणार नाही, यथार्थ स्तुती करताच येणार नाही. म्हणून स्तुतीच करायची झाली तर त्याची करा. माणसाचं ॲप्रिसिएशन असलं पाहिजे, विशेषतः लहान मुलांचं ॲप्रिसिएशन केलंच पाहिजे. लहान मुलांचं जर कौतुक केलं नाही, लगेच लहान मुलांना सांगू नका आजपासून मी फक्त भगवंताची स्तुती करणार आहे, तुझ्या चित्राला मी चांगलं म्हणणार नाही, असा त्याचा अर्थ नाही आहे. आज पर्वतीवरती मी गेलो होतो, तिथे आमच्या त्या गिरीश कुलकर्णींनी 101 वेळा पर्वती चढल्याचा उपक्रम केला. गिनीज बुकात त्याची नोंद झाली. तिथं जाऊन त्याचं कौतुक केलं, त्याची स्तुती केली, 5 मिनिटं त्याच्याबद्दल चांगलं बोललो. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक आहेत की एक 22 वर्षाचा मुलगा, बरं तिसरा त्याचा उपक्रम आहे. पहिल्यांदा तो 22 तास सिंहगड चढत होता आणि उतरत होता. दुसऱ्या उपक्रमात त्याने 11 दिवसात शिवाजी महाराजांचे 42 किल्ले चढले आणि उतरले. मी आज भाषणात सांगितलं की शिवाजी महाराजांना सुद्धा 11 दिवसात 42 किल्ले चढावे लागले नसतील, त्यांच्यावर सुद्धा असा प्रसंग कधी आला नसेल. पण त्यांच्या पश्चात त्यांचे 42 किल्ले या मुलाने 11 दिवसात सर केले. आणि आता 101 वेळा पर्वती चढणं उतरणं. काल संध्याकाळ 6 पासून सुरू होतं, आज दुपारी 2ला संपलं. आता जाऊन त्याचं कौतुक केलं, त्याला शाल दिली, त्याचा गौरव केला, त्याची स्तुती केली. ज्या ज्या ठिकाणी चांगले गुण आहेत नाही तर त्या बाबतीत खडूसपणा करायचा नाही. नाही तर शेजाऱ्याचा मुलगा पहिला आला तर आधीच संबंध चांगले नाही आहेत आणि महाराजांनी सांगितलंच आहे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. सोयीस्कर आहे, फार बरं झालं.
आता त्याचं अभिनंदन करायची गरज नाही. कोणी परदेशात चाललं असलं, कोणाला चांगली नोकरी मिळाली, कोणाला प्रमोशन मिळालं, व्यवहारामध्ये या गोष्टी आवश्यक आहेत. फक्त त्याचा आधार वाटता कामा नये. गुणांची कदर करणं, गुणांचं कौतुक करणं हा त्याच्या पाठीमागे हेतू असावा, स्वार्थ नसावा. की पुढे मागे उपयोगी पडतील, आपल्या कामाला येतील, मग जरा थोडंसं चांगलं पेरून ठेवा, केव्हा तरी उगवेल, असा त्याच्या पाठीमागे हेतू नसावा. अगदी निरागस, निखळ, निरपेक्ष, निष्पाप, निर्व्याज, निर्मोह अशी स्तुती असावी. स्तुती ही इन्व्हेस्टमेंट असता कामा नये. स्तुती ही पेरणी असता कामा नये की केव्हा तरी उगवेल, माझ्या 61ला उपयोगी पडेल, माझ्या 75ला उपयोगी पडेल, माझ्या स्मरणिकेत लेख देईल, तेवढ्याकडे ते नसावं. ठीक आहे, आयुष्यभर त्या माणसाने काम केलेलं आहे, 4 शब्द त्याच्याबद्दल चांगलं लिहिणं आवश्यक आहे, लिहिले. चांगला वक्ता आहे, त्याची ओळख करून आपल्याला द्यायची आहे, तेव्हा ओळख करून देताना त्याच्याबद्दल चांगलंच म्हटलं पाहिजे. 4 त्याच्याबद्दल कौतुकाचे शब्द, त्यांनी केलेलं काम, ॲप्रिसिएशन निराळं आणि स्वार्थापोटी स्तुती करणं निराळं. म्हणून या सगळ्या श्लोकांच्या सीमारेषा ज्या आहेत त्या बरोबर लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याची उपयोगिता, त्याचं मूल्य, प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत, प्रत्येक गोष्टीची उपयोगिता आहे, प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम आहेत. औषधांचा उपयोग आहे, रिॲक्शन सुद्धा आहे, मनुष्याला काही पण होऊ शकतं. सगळ्या गोष्टीत उपयोग पण आहे, त्याची मर्यादा सुद्धा आहे. गोड उपयोगी सुद्धा आहे, पण फार गोड खाल्लं तर त्रासदायक सुद्धा आहे. व्यवहारामध्ये तारतम्यानं या सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतात. आज भगवंत हा स्तुतीचा, स्तवनाचा आणि चिंतनाचा विषय व्हावा. बाहेर व्यावहारिक जगतामध्ये जे जे चांगले गुण दिसतील, जे ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याचं ॲप्रिसिएशन करणं, मुलांना प्रोत्साहन देणं, मुलांचा अहंकार डेव्हलप करणं फार आवश्यक आहे. नवीन कोणी प्रवचन शिकत असेल आणि त्यांनी पहिलं प्रवचन केलं असेल, जरी त्याच्या प्रवचनात चुका झाल्या असल्या, दोष झाल्या असल्या, तरी त्याला सांगितलं पाहिजे, बाबा फार छान प्रवचन झालं, पहिलंच प्रवचन इतकं चांगलं असं आम्हाला वाटलं नव्हतं. म्हणजे कुठून तरी त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, त्याला डेव्हलप करायचं आहे, त्याचा न्यूनगंड काढून टाकायचा आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आपण कशासाठी करत आहोत तो हेतू तपासावा. तो हेतू शुद्ध असला म्हणजे कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारची गडबड नाही. पुढे समर्थ म्हणतात, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. सत्य हे श्रेयस आहे आणि मिथ्य हे प्रेयस आहे. सत्य श्रेयस आहे, जरा जड जातं बोलायला, ऐकणाऱ्याला ऐकायला, पण हिताचं आहे म्हणून ते स्वीकारलं पाहिजे. खोटं बोलणं प्रेयस आहे, तात्पुरती सोय होते, वेळ निभवला जातो, पण परिणाम दुःखदायक आहे, म्हणून ते टाकून द्यावं. सत्य आणि मिथ्य या श्रेयप्रिय विचाराच्या ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही श्रेय स्वीकारलं तर मनशांती आहे, प्रेय स्वीकारलं की अशांतीला आमंत्रण आहे. याचा विचार विस्तारपूर्वक आपण उद्या बघणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.